नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी। आता पेन्शनधारकांच्या ह्या 4 कलमी मागण्या पूर्ण होणार। काय आहेत मागण्या जाणून घ्या। मित्रांनो, काय आहेत ह्या 4 कलमी मागण्या आणि कोणती आहे EPS 95 पेन्शनधारकासाठी मोठी बातमी नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी दिवसेंदिवस पेन्शन वाढ न होणे ही समस्या दिसत आहे। खरे सांगितले तर आज पेन्शनधारकांची स्थिती अतिशय वाईट आहे। सरकारने दिलेली पेन्शनची रक्कम खूप कमी ठरत आहे, जी जगण्यासाठी अपुरी आहे। या संदर्भात राष्ट्रीय संघर्ष समितीने माननीय खासदारांना त्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याचे आणि पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे। मित्रांनो, काय आहेत या मागण्या त्या बघूया। EPS 95 पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना सार्वजनिक, सहकारी आणि खाजगी संस्थांमध्ये 30 ते 35 वर्षे काम केल्यानंतरही अत्यंत कमी पेन्शन मिळते। सरासरी एका निवृत्ती वेतनधारकाला केवळ 1170 रुपये मासिक पेन्शन मिळत आहे, जे वृद्ध जोडप्याच्या जगण्यासाठी अपुरे आहे। 2013 मध्ये कोश्यारी समितीने 3000 रुपये मासिक पेन्शन आणि महागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती, परंतु 2014 मध्ये ही पेन्शन दरमहा 1000 रुपये निश्चित करण्यात आली होती। सध्या 36 लाखाहूनही अधिक पेन्शनधारकांना 1000 रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळत आहे। याशिवाय पेन्शनधारकांना योग्य वैद्यकीय सुविधाही मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। तर मित्रांनो, आता आपण बघूया पेन्शनधारकाच्या या 4 कलमी प्रमुख मागण्या कोणत्या आहेत। पेन्शनधारकाची स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेल्या 8 वर्षापासून विविध आंदोलने, बैठका आयोजित करत आहे। पेन्शनधारकांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत। पहिली मागणी आहे किमान पेन्शन वाढ। मित्रांनो, किमान निवृत्ती वेतन 1000 रुपयावरून 7500 रुपये मासिक केले पाहिजे, त्यात महागाई भत्त्याचाही समावेश असावा। ही मागणी कोश्यारी समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने केलेली आहे, जी गेल्या 10 वर्षात वाढलेली महागाई लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे। दुसरी मागणी आहे पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा। मित्रांनो, EPS 95 निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात याव्यात अशी मागणी पेन्शनधारकांनी केलेली आहे। तिसरी मागणी आहे उच्च पेन्शनचे फायदे। मित्रांनो, सर्व निवृत्ती वेतनधारकांना कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, जो 4/10/2016 आणि 4 नोव्हेंबर 2022 या डेटवर घेतलेला होता, त्याच्या निर्णयानुसार वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा। नॉन EPS पेन्शनधारकांना 5000 रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी। चौथी मागणी आहे केंद्र सरकारकडे तातडीने कारवाईचे आवाहन। मित्रांनो, देशव्यापी आंदोलन आणि अनेक खासदार आणि मंत्र्यांच्या बैठका होऊनही पेन्शनधारकाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत। पेन्शनधारकांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून पेन्शन न वाढवता अनेक पेन्शनधारकांचा मृत्यू होत आहे। या कारणास्तव पेन्शनधारकांनी ही मागणी केली आहे की संसदेत आमचा आवाज उठवावा आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि कामगार मंत्री यांची भेट घेऊन या प्रकरणावर त्वरित कारवाई करावी। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।